कालावधी इतका कमी आहे अधिवेशनाचा. प्रश्न खूप मोठे आहेत, अनेक प्रश्न आहेत. आरोग्य यंत्रणा कोलमडते आहे. शेतकरी सरकारच्या मदतीसाठी नजरा लावून बसलेला आहे. या राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे दिनवडे निघाले आहेत. भ्रष्टाचाराने या राज्यामध्ये कहर केलेला आहे. शासनाची तिजोरीची खुलेआम लूट केली जात आहे आणि अशा स्थितीमध्ये या प्रश्नावर चर्चाच होऊ नये म्हणून आमची आग्रही मागणी होती की हे अधिवेशन किमान 15 दिवस कामकाजाचे असावे. पण त्यातूनही या सरकारने पळ काढलं. यांना चर्चा करायची नाही असं आम्हाला त्या ठिकाणी एकूण कामकाजाच्या दिवसावरून दिसतंय. आम्ही मागणी सुद्धा त्या पद्धतीने केली होती. सरकारने हात वर केलेले आहे. केवळ थातूर मातूर उपाययोजना आणि मदत त्या ठिकाणी जी आर करताना केली. या हाताला दोऱ्या बांधून बाहुल्या नाचवला जातात तसा याप्रमाणे दिल्ली दरवाजातून जसे हातवारे होतात. हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांची प्रेस होती. या प्रेसमध्ये जे घडलं त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी जोरदार फटकेबाजी केली. विरोधकांना प्रेसमध्ये झोप आवरत नसल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी चांगलंच घेरलं. दरम्यान एकनाथ शिंदे काय म्हणाले तुम्हीच पहा. एक अवसान गळालेला विरोधी पक्ष, खरं म्हणजे एक जो कॉन्फिडन्स लेवल गमावलेला विरोधी पक्ष कसा असतो तो या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण पाहिलेला आहे. अजितदादा म्हणाले किती सह्या 23 लोकांची नावं आणि 7 सह्या आणि त्यातले 3 झोपले होते 7 पैकी. त्यामुळे म्हणजे विरोधी पक्ष नेता जेव्हा बोलत असतो, जेव्हा त्याच्यात काही दम मुद्दे असतात तेव्हा सगळे अगदी ऐकण्याच्या मनस्थितीत असतात. पण आम्ही ते मुंबई नागपूरचा प्रवास करत होतो विमानामध्ये, त्यामुळे त्यांनी काय म्हटलं हे आम्हाला सगळं कळलं नाही. पण पत्र जे दिलं त्या पत्रामध्ये एवढे सगळे मुद्दे आणि बिनबुडाचे मुद्दे, अंतिम आठवडा प्रस्ताव त्यांनी आजच दिला आहे, म्हणजे तो पुढे द्यायचा तो अगोदर. त्यामुळे एक खरं म्हणजे 4 राज्यातल्या ज्या काही निवडणुका आणि 3 राज्यातले निकाल जे लागले त्यामुळे त्यांची परिस्थिती अशी झालेली असं वाटतंय. पण ठीक आहे, लोकशाहीमध्ये जनता जनार्दनाचा कौल महत्त्वाचा असतो. आणि जे मोदीजींवर टीका करत होते, मोदीजींचा करिश्मा संपला, आता बघा काय होतंय, ते या देशातल्या जनतेने दाखवून दिलं. 3 राज्यांमध्ये घवघवीत यश मिळालं. जनता जनार्दनाने मोदी गॅरंटीवर विश्वास ठेवला आणि पुढचं काय बोलत नाही मी. आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होतील याची गॅरंटी देऊन टाकली. त्यामुळे एक कॉन्फिडन्स लेवल गेलेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी देखील संधी सोडली नाही. मगाशी मी बघितलं की त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोक झोपी गेले होते. म्हणजे 3 राज्यात जसे झोपले तसे पत्रकार परिषदेतही काही लोक झोपी गेले होते. पण तशाच झोपेत हे पत्र लिहिलं आहे का असा प्रश्न पडावा, अशा प्रकारचं पत्र विरोधी पक्षाने दिलंय.